नमस्कार. भगवान श्रीकृष्ण, परमात्मा श्रीकृष्ण यांना विनम्र वंदन करून आपणा सर्व श्रोत्यांना विनम्र अभिवादन करून आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आज श्रीमद भागवतातील राजा परीक्षित याचा जन्म आणि त्याचं कार्य याचा पूर्वार्ध मागच्या वेळेस आपण पाहिला होता. आता यावेळेस आपण त्याच्याच या विषयाचा उत्तरार्ध पाहणार आहोत. तर ही भागवत कथा राजा परीक्षिताने कशी ऐकली, केव्हा ऐकली, काय झालं याविषयी थोडीशी माहिती आज आपण घ्यायचा प्रयत्न करूया. महर्षी व्यासांचे पट्टशिष्य सूत मुनी एकदा यज्ञसत्रामध्ये गेलेले होते. सत्र म्हणतात याला. खरं तर सत्र म्हणजे प्रदीर्घ काळ चालणारा यज्ञ. काही काही यज्ञ तर म्हणे 12-12 वर्ष चालायचे. असो, पण अशा एका सत्रामध्ये ते सूत मुनी गेलेले होते. मध्यंतराच्या काळामध्ये यज्ञविधी आणि सगळे होत असताना काही मध्यंतराचा काळ असतो. तर त्या काळामध्ये काही मनोरंजनाचे कार्यक्रम, काही चर्चा, परिसंवाद, नृत्य, गायन, वादन वगैरे असे कार्यक्रम व्हायचे. त्याचप्रमाणे इथे सुद्धा शौनक वगैरे ऋषी त्या यज्ञसत्रात होते आणि त्या यज्ञसत्रामध्ये शौनक ऋषींनी त्यांना प्रश्न विचारला सूतमुनींना की महाराज, आपण जेव्हा मागे भागवत कथा समक्ष ऐकलेली आहे, शुकमुनींच्या मुखातून सांगितली गेलेली भागवत कथा ऐकलेली आहे, श्रीकृष्णाची, भगवान श्रीकृष्णाचं त्यात चरित्र आहे, ज्ञान आहे, सगळं आहे. अशी ही रसाळ कथा आम्हाला ऐकायची आहे आणि ती आपल्या मुखातनं जर आम्हाला ऐकायला मिळाली तर समक्ष ऐकल्यासारखं वाटेल आम्हाला. आम्ही प्रत्यक्ष शुकमुनींच्या मुखातून ऐकतो आहोत असं वाटेल आम्हाला, आणि म्हणून आपण सांगावी अशी आमच्या सर्वांतर्फे आपल्याला विनंती आहे. सूतमुनींना सुद्धा आनंद झाला की त्या कथेचं पुनरुच्चारण आपल्या मुखातून होत आहे. ती रसाळ कथा आपण सगळ्यांना सांगतो आहोत हे ऐकून किंवा ह्यामुळे सूतमुनींना खूप आनंद झाला आणि ती कथा त्यांनी सांगायला सुरुवात केली. यासाठी ते सूतमुनी सांगू लागले. ते म्हणाले, खरं तर भगवान परमात्मा, साक्षात परमात्मा असलेले भगवान श्रीकृष्ण, त्यांचं चरित्र गायन करणं ही खरोखर साधी गोष्ट नव्हे. ज्याचा थांग नाही तो अथांग, अपार, अनादी, अनंत, निर्गुण, निराकार अशा त्या परमात्म्याचं सगुण रूपात वर्णन करणं हे इतकं सोपं गोष्ट नाही आहे. परंतु कसं आहे, त्यांनी एक सुंदर महर्षी व्यासांनी इथे दृष्टांत दिलेला आहे. ते म्हणतात की एखादा पक्षी आकाशात उडतो, तो आपापल्या कुवतीप्रमाणे उंचीवर जातो, दूरवर जातो आणि थांबतो. त्याचप्रमाणे प्रत्येक जण आपल्या बौद्धिक, मानसिक, वाचिक कुवतीनुसार, लिहिण्याच्या कुवतीनुसार त्याविषयी लिहितो, बोलतो. म्हणजे परमात्म्याची कथा खूप अपार आहे, अथांग आहे, म्हणून ती जो तो आपापल्या कुवतीप्रमाणे सांगेल. मला तर हा दृष्टांत फार भावला, कारण मी सुद्धा माझ्याच कुवतीप्रमाणे, माझ्या क्षमतेप्रमाणे हे सगळं सांगण्याचा प्रयत्न करते आहे. ते कसं वाटतंय ते आपणच सर्व रसिक श्रोते प्रेक्षकांनी ठरवायचं आहे. तर अशा प्रकारे सूतमुनी पुढे सांगू लागले. हा दृष्टांत सांगितल्यावर सूतमुनी पुढे सांगू लागले की एके दिवशी राजा परीक्षिताच्या मनामध्ये विचार आला, खरंच वाडवडिलांनी आपल्यासाठी काय बरं ठेवलं आहे, धन, संपत्ती वगैरे वगैरे सगळं काही. तर याचं आपण एकदा बघून घ्यावं काय काय आहे ते. त्यांनी आपल्या सचिवांना, मंत्र्यांना सगळं सांगितलं. त्याप्रमाणे सगळेजण त्याला घेऊन जाऊ लागले. त्यांनी ते कोशागारात गेले वगैरे वगैरे सगळं दाखवलं. एके ठिकाणी कोशागारामध्ये एक बंद पेटी त्यांना दिसली. राजाची उत्सुकता चाळवली. राजा म्हणाले, या पेटीत काय आहे? तर प्रधानमंत्र्यांनी सांगितलं, त्या पेटीत काय हे आम्हाला माहीत नाही, पण आम्हाला सक्त आदेश आहे की ती पेटी कोणत्याही परिस्थितीत कोणीही उघडायची नाही. आता बघा, हा मनुष्य स्वभाव आहे
की एखादी गोष्ट करू नको म्हटलं की तिकडं जास्त मन ओढ घेतं. आणि का बरं करू नको ही उत्सुकता जास्त जास्त ताणली जाते आणि माणूस ती करण्याकडेच जास्त प्रवृत्त होतो. नेमकं राजा परीक्षिताच्या बाबतीतही असंच झालं. तो म्हणाला बघू नको म्हणजे काय, का नको बघू, काय असेल त्याच्यामध्ये. त्यांनी कोणाचं काहीही ऐकलं नाही. शेवटी राजा आहे, प्रधानांनी सचिवांनी सांगायचं काम केलं पण राजांनी नाही ऐकलं. त्यांनी ती पेटी उघडली. त्यामध्ये एक सुंदर सोन्याचा रत्न माणकांनी जडवलेला असा मुकुट होता. राजा परीक्षितांनी त्यांना विचारलं हा कुणाचा मुकुट आहे आणि असा इथे बंदिस्त का बरं ठेवलाय. मग त्याविषयीची सगळी हकीकत त्याला मंत्र्यांनी सांगितली की हा मुकुट जरासंधाचा आहे. जेव्हा भगवान श्रीकृष्ण, अर्जुन आणि भीम जरासंधाकडे गेले होते आणि भीमाने जरासंधाचा वध केला त्यावेळेस त्याचा मुकुट भीमाने घेतला. आधी जरासंधाचा वध झाल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी आणि या सगळ्यांनी मिळून त्याचा मुलगा सहदेव, जरासंधाच्या मुलाचं नावही सहदेव, त्या सहदेवाला तिथला राज्याभिषेक केला आणि ते परत निघाले. निघताना भीमाने तो मुकुट घेतला. तो सहदेव त्याला विनंती करत होता की नका नेऊ, राहू द्या, माझ्या वडिलांचा तेवढा मुकुट तरी इथे राहू द्या. पण भीमाने नाही ऐकलं. तो जबरदस्तीनं घेऊन आला. तो घेऊन आल्यानंतर जेव्हा युधिष्ठिराला कळलं की हा जरासंधाचा मुकुट आहे तेव्हा त्याला वाटलं अरे रे, हे अनितीनं आलेलं धन आहे. मुळात तो जरासंधही अन्यायी, त्यांनी मिळवलेलं धनही अन्यायी मार्गाने मिळवलेलं. त्यामुळे ते आपल्याकडे तर खरं तर नको आहे, पण आता काय आणलेलं आहे, काय करणार त्याचं. म्हणून त्यांनी ते एका बंद पेटीत घालून ठेवून दिलं की जेणेकरून त्याचा वापर होऊ नये, तर कोणाच्या डोळ्यासमोर येऊ नये वगैरे. आता इथे सुद्धा एक सूक्ष्म विचार दिसतो बरं का, की हा आणि त्रिकालाबाधित विचार आहे, सर्वांसाठी आहे की अनितीने अयोग्य मार्गाने येणारं धन घरात कुणालाही सुख शांती समाधान मिळू देत नाही. एवढंच काय, पण त्याच्या वारसांना सुद्धा ते सुख मिळू देत नाही. जसं सन्मार्गाने आलेलं धन घरात सुख शांती समाधान घेऊन येतं, तसं अनितीनं आलेलं धन हे सुख शांती समाधान घेऊन येत नाही, ते कुणालाही मिळू देत नाही. आणि म्हणून याची आपण सदैव काळजी घेतली पाहिजे की आपल्या घरात येणारं धन, संपत्ती, पैसा हा सन्मार्गाने येतो आहे ना, वाममार्गाचा इथे कुठे अवलंब केला जात नाहीये ना. हे सांगणारी खरं म्हणजे ही कथा आहे. असो, तर राजाने तो मुकुट पाहिला, त्याला अतिशय आवडला. त्याचं नक्षीकाम, त्याचं मूल्य वगैरे त्यांनी लगेच तो उचलला आणि डोक्यावर घातला. आता याच्या पुढे महर्षी व्यास सांगतात की एकदा हा राजा परीक्षित तो मुकुट घालून शिकारीला गेला. आता इथे एकदा हा शब्द सुद्धा खूप अर्थपूर्ण आहे बरं का. परमपूज्य डोंगरे महाराजांनी याचा अर्थ खूप छान विशद करून सांगितलाय. ते म्हणतात की एकदा याचा अर्थ राजा परीक्षित हा विनाकारण किंवा वारंवार शिकारीला जात नव्हता. त्याला विनाकारण होणारी प्राण्यांची हत्या मान्य नव्हती. म्हणून क्वचित प्रसंगी, एखाद्या प्रसंगी, तो क्षत्रिय होता शेवटी, त्या धर्मानुसार त्याला शिकार तर संमत होती, पण तरीही विनाकारण होणारी प्राणी हत्या त्याला मान्य नव्हती. म्हणून तो क्वचित कधीतरी शिकारीला जात असे. असाच एकदा तो मुकुट घालून शिकारीला गेला. आता कलीनं बरोबर सोन्याची जागा म्हटली होती की नाही, पाहिजे म्हणून सोन्यात राहण्याची जागा, हे अनितीनं आलेलं धन. कलीला आनंद झाला, अरे वा वा वा, आता आपल्याला याच्या मस्तकात शिरण्याची संधी मिळाली, असं म्हणून कली बरोबर शिरला त्याच्या मस्तकामध्ये. आणि राजाने मग त्या दिवशी बेसुमार प्राणी हत्या केली, भरपूर शिकार केली, भरपूर हिंडला जंगलामध्ये. आणि तसा तो हिंडत असताना खूप थकला. दुपारची वेळ झाली, ऊन तापलं, खूप थकला, तहान लागली, भूक लागली. तर तसं करत असताना त्याला तो पाणी शोधण्यासाठी इकडे तिकडे बघू लागला. तेवढ्यात त्याला शमिक ऋषींचा आश्रम दिसला.
त्या आश्रमामध्ये तो गेला तर ते ऋषी ध्यानस्थ बसलेले होते आणि त्यामुळे त्यांना कळलंच नाही राजा आलाय. त्याचं आदरातिथ्य करणं, त्याला पाणी देणं वगैरे वगैरे हे काहीच झालं नाही. राजाला राग आला की अरे मी एवढा मोठा राजा यांच्याकडे आलोय आणि हा साधा एक तपस्वी आणि तो मला या बसात म्हणणं सोडा पाणी विचारत नाहीये. त्याला राग आला. त्यांनी तिथं बाहेर पडलेला एक मेलेला साप आपल्या बाणाच्या टोकाने उचलला आणि त्या ऋषींच्या गळ्यात घातला. त्या ऋषींच्या गळ्यात घातल्यानंतर आणि तो निघून गेला, राजा निघून गेला. इकडे ते सगळं त्या ऋषींचा मुलगा शृंगी त्याने पाहिलं आणि त्याला अतिशय राग आला. त्यांनी त्या राजाला शाप दिला आणि आजपासून 7व्या दिवशी तुला असाच तक्षक दंश करून त्यात तुझा मृत्यू होईल. पण हे राजाला माहीत नव्हतं. मग हळूहळू समाधी उतरल्यानंतर ऋषींनी त्याला सांगितलं, ऋषींना त्या मुलांनी सांगितलं की असं असं झालं, तुमचा अपमान झाला, मला तो काही आवडला नाही, मी त्याला असा शाप दिला. ऋषींना वाईट वाटलं, असं नको होतं व्हायला. पण असो, ब्राह्मणाच्या मुखातून निघालेला शब्द कधी व्यर्थ जाणार नाही आणि म्हणून त्याने राजाला ह्या शापाची हकीकत कळवण्याची व्यवस्था केली. आणि मग त्यानंतर तो राजा याच्यामध्ये गेला, गंगेच्या किनाऱ्यावर गेला वगैरे वगैरे. ते सगळं हकीकत चालू असताना आणि मग शुकमुनी त्याला भेटले आणि ते भेटल्यानंतर त्यांनी विचारलं, राजांनी त्याला 2 प्रश्न विचारले, महत्त्वाचे 2 प्रश्न आहेत आणि ते आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. की ज्याचा मृत्यू जवळ आलेला आहे अशाने कोणतं सत्कार्य करावं, कोणतं कृत्य करावं की जेणेकरून त्याला मृत्यूचं भय राहणार नाही. आणि दुसरा प्रश्न म्हणजे माणसाने कोणती सत्कृत्य करावीत, आयुष्यभर कोणती सत्कृत्य करावीत म्हणजेही त्याला मृत्यूचं भय राहणार नाही. असं तर मुनी तिथे आल्याबरोबर राजा परीक्षिताने त्यांचं आदरातिथ्य केलं, स्वागत केलं आणि त्यांना हे प्रश्न विचारले. कारण त्यांनी सांगितलं की महाराज, आपण आल्या मी हे तुम्हाला प्रश्न विचारतोय कारण आपण एके ठिकाणी गायीची धार काढण्यास जेवढा वेळ लागतो तेवढंच फक्त एका ठिकाणी थांबता आणि मग असं जर आहे तर माझं मग बोलायचं राहूनच जाईल या सगळ्या ह्याच्यात. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीलाच हे 2 प्रश्न विचारतो आहे. तर राजा हे 2 प्रश्न म्हणजे खरं तर संपूर्ण भागवताचा केंद्रबिंदू आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि नुसत्या भागवत पुराणाचा हा केंद्र नव्हे तर आपल्या सर्वांच्या आयुष्याचा हा केंद्रबिंदू आहे. माणसाला खरं तर सगळ्यात मोठं भय कशाचं असतं तर मृत्यूचं. आणि ते मृत्यूचं भय जर एकदा नाहीसं झालं तर मग माणूस चांगली कर्म किंवा चांगल्या गोष्टी करण्याकडे आपोआप प्रवृत्त होईल. अशीही एक बाजू आहे. दुसरी पण बाजू आहे, पण निदान आपल्याला ते ज्ञान तर मिळालं पाहिजे. काय मृत्यूचं भय दूर करण्याचं काय मार्ग आहे हे तर आपल्याला कळलं पाहिजे. आणि मग शुकमुनी त्यांनाही हे 2 प्रश्न फार आवडले आणि शुकमुनी म्हणले, ठीक आहे, मी तुला या प्रश्नाचं सविस्तर उत्तर देईन. आणि मग शुकमुनी पुढे कथा सांगू लागले. त्याने सर्वांचा आत्मा असणाऱ्या सर्व शक्तिमान अशा भगवान श्रीकृष्णांच्या लीलांचे श्रवण, कीर्तन आणि स्मरण केले पाहिजे. पहिली गोष्ट त्यांनी सांगितली की जेव्हा मनुष्याचा मृत्यू समीप आलेला असतो त्यावेळेला त्याने भगवान श्रीकृष्णांच्या लीलांचे श्रवण, कीर्तन आणि स्मरण केले पाहिजे. म्हणजे मग त्याची या सगळ्या हे जे मुख्य भय आहे त्यातून मुक्तता होते आणि त्याचा मृत्यूही मंगलमय होतो. अशा प्रकारे, आणि हाच खरं तर मनुष्य जन्माचा लाभ आहे की माणसाला खरं ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. आणि ते ज्ञान कशाने होणार आहे कलियुगामध्ये तर ते केवळ भगवान श्रीकृष्णांच्या लीलांचे कथन, श्रवण, कीर्तन, मनन, पठण वगैरे केल्यानेच होणार आहे. म्हणजे हे जर एका शब्दात सांगायचं झालं तर नामसंकीर्तन केल्यामुळेच
ही या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळणार आहेत. तर असं सांगून श्री शुकदेव पुढं सांगू लागले की द्वापार युगाच्या शेवटी या वेदतुल्य श्रीमद भागवत पुराणाचे माझे वडील महर्षी व्यास यांचेकडून अध्ययन मी केलेले होते. आता यांच्याकडे कसा आला, शुकमुनींच्याकडे हा भागवत ग्रंथ, हे आपण त्याची थोडीशी एक झलक पाहिलेली आहे. आता याचा जर आपण प्रवास एकंदरीत पाहिला तर त्या काळात प्रचार प्रसार याचं तंत्र म्हणून कसा वापर केला जात होता हे आपल्याला यातून दिसून येतं. तसं मग महर्षी व्यासांनी त्यांच्याकडून हा ग्रंथ मिळवून मी अध्ययन केले होते, कारण भगवान महर्षी व्यासांनी मला हा ग्रंथ दिला आणि मी त्याचं अध्ययन सुरू केलं. आता श्रीमद भागवत पुराण तेच मी तुला आता सांगत आहे. म्हणजे जे महर्षी व्यासांनी मला सांगितलं तेच मी तुला आता सांगत आहे. त्यात ज्ञान, भक्ती आणि वैराग्य यांचं स्वरूप विशद केलेलं आहे आणि ते विशद केलेलं स्वरूप मी तुला सांगतो आहे. ऐक. भगवान ब्रह्मदेवांनी एकाग्र चित्ताने सर्व वेदांचे 3 वेळा अध्ययन केले. तेव्हा त्यांना जाणवले की ज्यामुळे भगवान श्रीकृष्णांविषयी अनन्य प्रेम निर्माण होईल तोच सर्वश्रेष्ठ धर्म होईल. किती सुंदर आणि थोडक्यात व्याख्या केलेली आहे बघा. धर्माची व्याख्या याच्यापेक्षा सुंदर आणि याच्यापेक्षा सोपी, संक्षिप्त काय असू शकेल. धर्म म्हणजे काय, खरं तर प्रत्येकाचं कर्तव्य, त्या अवस्थेत असताना असलेलं त्यांचं कर्तव्य तोच त्याचा धर्म. धारणात धर्म इति आहुः असं म्हटलं जातं किंवा कर्तव्य कर्म इति धर्म असं म्हटलं जातं. तर धर्म त्याच्याही पेक्षा सोपी व्याख्या इथं भगवान महर्षींनी केलेलं आहे की जेणेकरून भगवान श्रीकृष्णांविषयी अनन्य भक्ती निर्माण होते. ज्या कर्मांमुळे, ज्या जीवन पद्धतीमुळे ही श्रीकृष्णाची भक्ती मनामध्ये निर्माण होते तोच सर्वश्रेष्ठ धर्म. म्हणजे इथं पहा भक्तीला कसं प्राधान्य दिलेलं आहे की ती भक्ती, पण ती भक्ती कशी करावी हेही पुढे सांगितलेलं आहे. यासाठी मनुष्याने सदैव आपल्या सर्व शक्ती एकवटून भगवंतांचे नामस्मरण करावे. आपल्या सर्व शक्ती म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मन, बुद्धी वगैरे वगैरे ह्या सर्व शक्ती एकत्रित करून एकवटून भगवान श्रीकृष्णांच्या चरणी समर्पित करावे आणि त्यांचे भजन, कीर्तन, नाम संकीर्तन करावे. सत्पुरुषांच्या संगतीत भगवंतांच्या लीला कथांचे कथन करावे, श्रवण करावे. त्यामुळे दुर्लभ अशा ज्ञानाची प्राप्ती होते. त्यामुळे संसारातील आसक्ती कमी होते. मोह वगैरे इत्यादींचे उद्रेक तेही शमतात आणि मन शुद्ध होऊन निखळ आनंदाची अनुभूती होते. अर्थात मोक्षाचा मार्ग असा हा भक्तियोग आहे. आता पहा बरं का, याचा जर थोडासा आपण बारकाईनं विचार केला तर प्राचीन काळापासून ज्ञान म्हणजे आध्यात्मिक ज्ञान असं आपल्याला दिसून येतं. सगळ्या ग्रंथांमध्ये असाच अर्थ असलेला आपल्याला दिसून येतो. मग आध्यात्मिक ज्ञान म्हणजे तरी काय, तर भगवान परमात्म्याविषयी असलेलं ज्ञान, श्रीकृष्णांविषयीचं असलेलं ज्ञान, त्यांच्या सगुण आणि निर्गुण रूपाविषयी असलेलं ज्ञान. आता हे ज्ञान जरी हा अर्थ पारंपरिक असला तरी भागवतामध्ये मात्र या ज्ञानाबरोबरच ऐहिक ज्ञान, भौतिक ज्ञान ह्याचाही समावेश तितक्याच उत्कटतेने आणि महत्त्वपूर्ण पद्धतीने केलेला आहे. म्हणजे जगण्यासाठी भौतिक ज्ञान आपल्याला आवश्यक आहे, सुखाने जगण्यासाठी ते भौतिक ज्ञान आवश्यक आहे आणि त्या ज्ञानाच्या माध्यमातून मग आपण परमात्म्याविषयीचं ज्ञान मिळवू शकतो. कसं, तर हे भौतिक ज्ञान मिळाल्यानंतर त्याची क्षणभंगुरता, त्याची अशाश्वतता, त्या ज्ञानाची म्हणण्यापेक्षा
मनुष्य जीवनाची अशाश्वतता, क्षणभंगुरता ही आपल्याला प्रकर्षाने लक्षात येते, उत्कटतेने लक्षात येते की हे जे सगळं दिसतं आहे ते क्षणिक आहे, क्षणभंगूर आहे. ते आज निर्माण झाले म्हणजे उद्या ते नष्ट होणारच आहे. जसं मनुष्य जन्मसुद्धा ज्या क्षणी मनुष्य जन्मला त्याच क्षणी त्याचा मृत्यूही अटळ आहे, निश्चित आहे. याचं ज्ञान आपल्याला होतं. म्हणजेच हे सगळं नश्वर आहे. फक्त भगवान श्रीकृष्ण एकमेव शाश्वत आहेत, परमात्मा शाश्वत आहेत, याचं खरं खुरं ज्ञान, वास्तव ज्ञान आपल्याला होतं. आणि त्यामुळे आपलं मन आपोआप या ऐहिक गोष्टींपासून दूर जायला लागतं. त्याची अशाश्वतता पटल्यामुळे आपलं मन त्यापासून दूर दूर जायला लागतं. त्याच्यातली आसक्ती कमी कमी होत जाते, लालसा कमी कमी होत जाते आणि तेच मन, तीच बुद्धी भगवान श्रीकृष्णांच्या चरणी एकरूप व्हायला प्रयत्न करते. म्हणजे पहा, भक्ती आणि ज्ञान यांच्यामुळे वैराग्य निर्माण झालं आणि या ज्ञान, भक्ती आणि वैराग्य हे तिन्ही एकत्रित झाल्यामुळे भगवंतांच्या चरणी होणारी भक्ती ही अधिक दृढ झाली, अधिक शाश्वत झाली, अधिक दृढमूल झाली. म्हणजे अशा प्रकारे हे तीनही मार्ग स्वतंत्र आहेत असं म्हणण्यापेक्षा ते एकत्रच आहेत, ते एकमेकांवर अवलंबून आहेत. आणि मग ते अशा प्रकारे कसे अवलंबून आहेत हे आपल्याला भागवत कथा मार्गदर्शन करते. म्हणजेच श्री शुकमुनी आपल्याला मार्गदर्शन करतात. म्हणजे ज्ञान, भक्ती आणि वैराग्य याच्यातूनच मोक्ष कसा मिळवता येतो हे सांगणारं हे शास्त्र आहे. अशा प्रकारे राजा परीक्षित प्रश्न विचारत गेला आणि श्री शुकदेव उत्तर देत गेले. असं हे संपूर्ण पुराण, भागवत पुराण हे संवादात्मक आहे. एका कथेतून दुसरी कथा सांगितली जाते, त्या कथेचं म्हणजे मुख्य कथानकातून उपकथानकं सांगितली जातात, तेही संवादात्मक आहेत. त्यामुळे हे संपूर्ण पुराण हे केवळ म्हणजे गद्यात्मक आहे असं नाही, ते गद्य पद्यमय आहे. पण म्हणजे अर्थात ते पद्यमयच म्हणायला पाहिजे, पण गद्य या अर्थाने की ते कथानक पण आहे, कथा पण आहेत त्या, आणि त्या संवादात्मकतेमुळे, नाट्यमयतेमुळे त्याची प्रवाहितता ही फारच सुंदर अशी राहिलेली आहे, चाललेली आहे. आणि त्यामुळे अथपासून इतिपर्यंत हे संपूर्ण भागवत पुराण हे रसमय, रसाळ, उत्कंठा वाढवणारं आणि ज्ञान, भक्ती आणि वैराग्य यांनी ओथंबलेलं असं हे सुंदर भागवत पुराण आहे. आणि त्याचाच आपण थोडासा त्या राजा परीक्षिताच्या कार्याचा परिचय करून घेतो आहोत. मग असं सांगत गेले आणि 7व्या दिवशी श्री शुकमुनी राजाला अंतिम उपदेश करू लागले. हे मधल्या काळामध्ये सगळं म्हणजे ज्ञानाचं सगळी ज्ञान, भक्ती, वैराग्य हे तर सांगितलंच, पण ज्ञानाच्या दोन्ही बाजू सांगितल्या. आध्यात्मिक ज्ञान आणि ऐहिक ज्ञान हे सगळं सांगितलं, वेगवेगळ्या कथांच्या माध्यमातून सांगितलं गेलं. आणि 7व्या दिवशी मग ते अंतिम उपदेश करू लागले. तो उपदेश मुळातून ऐकण्यासारखा आहे. पहा, हे राजा, आता मी मरणार आहे हा विचार तू सोडून दे. तू या शरीरासारखा जन्मलेलाही नाहीस, त्यामुळे तुला मृत्यूचं भयच नाही. तू मरणारही नाहीच आहेस. लाकडापासून जसा अग्नी वेगळा असतो त्याचप्रमाणे शरीरपात झाल्यानंतर मूळचा जो ब्रह्मरूप आत्मा आहे तोही वेगळा होतो आणि तो त्या ब्रह्मामध्ये, परब्रह्मामध्ये विलीन होतो. मनच आत्म्यासाठी शरीर, विषय आणि कर्माची निर्मिती करीत असते. मनच आत्म्यासाठी शरीर, विषय आणि कर्माची निर्मिती करीत असते. किती सुंदर वाक्य पहा, की आता कसं याचं साधं एक छोटंसं उदाहरण आपल्याला बघता येईल, की मनच आत्म्यासाठी कर्माची निर्मिती करीत असते. म्हणजे आत्म्याला एखाद्या वेळेस, आता खरं तर हे सगळं लक्षणेच्या माध्यमातूनच आपल्याला अर्थ घ्यायचा आहे, कारण तसं म्हटलं तर आत्म्याला स्वतःला काहीच नसतं.
तो निर्गुण निराकार आहे. पण मनाचं लेपन आणि या पंचकोशांचं लेपन त्याच्या भोवती असतं आणि त्यांच्या माध्यमातून त्या सगळ्या इच्छा, आकांक्षा वगैरे व्यक्त केल्या जातात. म्हणून मग असं लाक्षणिक अर्थाने आपल्याला म्हणता येईल की आत्म्याला भूक लागली, आत्म्याला झोप आली, आत्म्याला तहान लागली वगैरे वगैरे. पण हे केवळ लाक्षणिक अर्थाने, मूळ आत्म्याला काहीच होत नसतं. तर मन सांगतं की आता भूक लागलेली आहे, काहीतरी खा. नुसती भूक लागलेली आहे, पण आता नुसती भूक म्हणजे काहीतरी चालणार नाही. आता मला लाडू पाहिजे, आता मला पेढा पाहिजे. अशा ह्या कृती मन त्या आत्म्यासाठी शरीराकडनं करवून घेतं. असा या वाक्याचा साधा सरळ अर्थ आपल्याला दिसतो. आणि त्या मनाची निर्मिती करणारी कोण? तर ही अविद्या. ही अविद्या म्हणजे माया हीच या सगळ्या कर्मांची निर्मिती करणारी असते आणि ती मग या आत्म्याला पुन्हा पुन्हा संसार चक्रात अडकवते. हे राजन, तू परमात्मचिंतन आणि आपल्या विवेकबुद्धीने आपल्या अंतःकरणातील परमात्म्याचा साक्षात्कार करून घे. तू मृत्यूचाही ईश्वर आहेस. मृत्यूचाही ईश्वर आहेस म्हणजे तू मृत्यूला आता जिंकलेला आहेस. तुला मोक्ष आता प्राप्त झालेला आहे. आता फक्त शरीरपात व्हायचा अवकाश आहे, बाकी तू तर मुक्त झालेलाच आहेस. म्हणजेच तू मृत्यूला जिंकलेलंच आहेस. आता तो तक्षक आला काय, तुला दंश केला काय, काही फरक पडणार नाही. तो तक्षक आला आणि तुझ्या शरीराला त्याने दंश केला तरीही त्याची जाणीव तुला होणार नाही. म्हणजे त्या तक्षकाचं विष जरी तुझ्या शरीरात भिनलं तरीही तुला त्याच्या वेद जाणीव होणार नाही. कारण त्यावेळेस होणार नाही. कारण तू आता तू आणि ब्रह्म एकरूप झालेले आहात. यानंतर राजा म्हणू लागला, गुरुवर्य, आपण मला परमशांती स्वरूप अशा ब्रह्मामध्ये स्थिर करून अभय दिलेले आहे. अभय म्हणजे मृत्यूचं भय. खरं हे भय म्हणजे राजा परीक्षिताला मृत्यूचं भय खरं नव्हतंच. तो क्षत्रिय होता, तो मृत्यूला घाबरत नव्हता. परंतु असा शापित मृत्यू आपल्याला यावा याचं त्याला खरं दुःख होतं आणि ते दुःख आता दूर झालं. ते भय आता या शुकमुनींच्या उपदेशामुळे दूर झालेलं आहे. आता मला अनुमती द्या, म्हणजे मी मौन धारण करेन आणि सर्व इच्छा आकांक्षांचे संस्कार नाहीसे झालेल्या चित्ताला परमात्म्यामध्ये विलीन करून आपल्या प्राणांचाही त्याग करेन. माझे चित्त आपण उपदेश केलेल्या ज्ञान आणि विज्ञानामध्ये स्थिर झाल्यामुळे माझे अज्ञान आता कायमचे नष्ट झालेले आहे. भगवंतांच्या परमकल्याण रूप स्वरूपाचा आपण मला साक्षात्कार घडविला आहे. सूतमुनी स्वतः पाहिलेली आणि त्यांच्या डोळ्यात देखत घडलेली घटना पुढे सांगू लागले. असे म्हणून महर्षी शुकमुनींची राजाने पूजा केली आणि नंतर ते राजा परीक्षिताचा निरोप घेऊन अन्य काही ऋषींसह तिथून निघून गेले. राजा परीक्षित स्वतःच अंतरात्म्याला परमात्म्यात विलीन करून ध्यानमग्न झाला. त्यावेळी त्याचा श्वासोच्छ्वासही चालत नव्हता. एखाद्या वृक्षाप्रमाणे तो स्तब्ध झालेला होता. इच्छेप्रमाणे रूप धारण करणारा तो तक्षक, त्याने ब्राह्मणाचं रूप इतका वेळ घेतलं होतं ते त्याने बदललं आणि त्याने तक्षकाचं रूप घेतलं आणि तो राजाजवळ येऊन त्याने दंश केला. त्या सरशी तक्षकाच्या विषाच्या अग्नीने सर्वांच्या देखत राजाचे शरीर भस्मसात झाले. म्हणजे अशा प्रकारे राजा परीक्षिताने या शुकमुनींच्या उपदेशामुळे त्यातील ज्ञान, भक्ती आणि वैराग्य यामुळे त्याला मोक्ष प्राप्त झाला. त्याला तो मृत्यूपासून निर्भय झाला. म्हणून तेव्हापासून 7 दिवसात भागवताचं पारायण 7 दिवस करण्याची परंपरा पडली असं आपल्याला दिसतंय किंवा म्हणता येईल. म्हणून ते 7 दिवसात असं म्हटलं जातं की 7 दिवसात मोक्ष भागवताचं जर मनन, चिंतन, निधिध्यासन नीट झालं, एकाग्रतेने झालं, भगवान श्रीकृष्णांची ही आराधना किंवा हा यज्ञ एकाग्रतेने झाला तर मोक्ष मिळतो.
धन्यवाद.